तो वरचा आहे ना, तो सगळं बघतोय आणि तारिणीचं सगळं चांगलंच होणार आहे. ती त्या घरावर कधीच संकट येऊ देणार नाही. ती जे व्रत करते ना, ते सुद्धा नीट अगदी पार पाडेल बघ. पण मला जरा दुसरीच एक अडचण वाटते. काय? आपल्या घरातला जो मोठा प्रॉब्लेम आहे ना, त्याचं छोटं रूप तिकडे आहे. आता जर काही गोंधळ घातला तर निशीच घालेल. अरे बघतोस काय, एक बाप म्हणून वाईट वाटत असेल तुला, पण तुझ्या मुलीला माझ्यापेक्षा तूच जास्त ओळखत असशील ना. कोणी काहीही करू देत, केदार आणि तारिणी एकत्र आहेत ना, मग ते एकमेकांना छान सांभाळून घेतील. आणि केदारमुळे मला तारिणीचं अजिबात टेन्शन नाहीये. दोघांच्या विरोधात असणारा माधव आज त्याच जोडप्याची बाजू घेताना बघून बरं वाटतंय मला. पण खरं तर त्यावेळेला मीच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिले होते, माहितीये का. अगं आता लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, त्याला कोण काय करणार. अरे हो, बरं झालं त्या लग्नाच्या गाठीवरून आठवलं मला. काय? चेतनाताई मला सांगत होत्या की त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न जुळत नाहीये, मुलगी शोधतायत त्याच्यासाठी. त्याचं काय? त्यांनी मला आपल्या काव्याबद्दल विचारलं. काव्यासाठी? हो, हे बघ ना, मुलाचा फोटो बघ. चांगला आहे मुलगा, वैभव नाव आहे त्याचं, IT मध्ये नोकरी करतो, पगारही चांगला आहे आणि मोठं घर आहे. नाही, मुलगा तर छान आहे, पण ना आपल्याला आणखी माहिती काढून घ्यायला हवी. कसं आहे ना, आज प्रकाश नाहीये. मालतीला असं वाटायला नको की कुठल्या तरी मुलाशी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं म्हणून. अरे पण बाप नसला तरी काव्यासाठी किती केलंयस तू. काव्यासाठी पण आणि मालतीसाठी पण. भाची म्हणून नाही रे, मुलगी म्हणूनच सांभाळायस आजवर. अगं म्हणूनच